शिरोली एमआयडीसी हाणामारी प्रकरणातील दत्तात्रय गडकरी आणि सहकाऱ्यांवरील गुन्हा कोल्हापूर सर्किट बेंचने केला रद्द। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात 8 जुलै 2025 रोजी हाणामारी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणात दत्तात्रय मारुती गडकरी यांच्यासह रमेश शिवगण पटेल, अनिल बाबूराव पाटील, सदाशिव किसन कोरवी, राहत लाल महमद मुजावर, नीलकंठ अप्पासो कोळी, सुभाष पोपट काळे, सिकंदर हुसने साब गडचेकर, हरीश रामचंद्र नाईक, पवन अनिल रणदिवे, महेश बजरंग दळवी, सत्यजित वसंत मोकाशी अशा 12 जणांवर भारतीय न्याय संहिता कार्यालयाअंतर्गत कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला होता। यानंतर या गुन्ह्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती। त्या याचिकेची सुनावणी घेण्यात आली। या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट सोमनाथ ठेंगल, अॅडव्होकेट गुलाम खान यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला। यावेळी त्याने अॅडव्होकेट ऋषिकेश काकडे आणि अॅडव्होकेट ओवेस शेख यांचं सहकार्य लाभलं। अॅडव्होकेट सोमनाथ ठेंगल आणि अॅडव्होकेट गुलाम खान यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती श्रीमती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने विवेकाधीन अधिकार वापरत दत्तात्रय गडकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध दाखल असलेला गुन्हा रद्द करत सर्वांना दिलासा दिलेला आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।